डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे व्यक्तिमत्व म्हणजे एकंदरीत पूर्ण भारताला नवीन शेप देणारं व्यक्तिमत्व आहे. त्यांना आपण सर्व दिशांनी जे बाबासाहेबांनी जे भारताविषयी जे मांडलेलं आहे ते कोणत्याही भारतीयाने त्यांच्या इतकं कुणीही काम करू शकत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला काही रत्न दिलेले आहेत त्या रत्नापैकी जसं मी उल्लेख करेल की भारतीय संविधान हे एक बाबासाहेबांनी दिलेलं भारतीयांना एक दिलेलं रत्न आहे. तसंच पीपल्स एज्युकेशन सोसायटी ही पण एक रत्न आहे. तसंच समाजाच्या उन्नतीसाठी राजकीय हक्क मिळवण्यासाठी रिपब्लिकन पक्ष दिला हे पण एक रत्न आहे. आणि समाजाचं मानसिक संतुलन किंवा त्यांचं सामाजिक आणि मानसिक विकास होण्यासाठी जे धम्म दिलेलं आहे बुद्ध धम्म ते पण एक रत्न आहे. तर आपण आता ह्या रत्नापैकी भारतीय संविधानाचा हा अमृतोत्सव चालू आहे. हे भारत देश हा खंडप्राय प्रांत होता. इथं वेगवेगळे संस्थानिक होते, राजे होते. पण ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला आणि त्या भारताची संविधान डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिलं तर त्याच्यामध्ये सुरुवातीच्याच कलमामध्ये त्या सर्व खंडप्राय प्रांताचं नाव भारत असं आणि भारत म्हणजे इंडिया असं डॉक्टर बाबासाहेबांनी घटनेमध्ये नमूद केलं. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक प्रांत खंड प्रांत असतील किंवा छोटे राज्य असतील त्या राज्यामध्ये त्यांचं स्वतःची नियमावली होती, स्वतःचं संविधान होतं, स्वतःची घटना होती. पण बाबासाहेबांनी एकाच कलमाने हे सर्व जे नियम आहेत किंवा ज्या त्यांचे रूल्स आहेत हे सर्व बाद ठरवले. आणि ते कलम म्हणजे असं आहे की 1950 सालचे जे काही नियम असतील, जे काही घटना असतील, जे काही रूल्स असतील ते सर्व बाद होतील आणि फक्त भारतीय संविधानामध्ये नमूद ज्या काही कलमा असतील तेच मान्य मूल्यासाठी आपण वापरणार आहोत असं ठणकावून आणि स्पष्टपणे त्या घटनेमध्ये नमूद केलं. निजामांचं त्यांचं स्वतःचं संविधान असेल किंवा बाकीच्या ज्या संस्थानिक आहेत त्यांचं असेल हे सगळं पूर्णपणे फक्त एका घटनेच्या कलमामुळं हे सर्व नष्ट झालं आणि भारतीय संविधान हे अंमल झालं. आणि तिथून पुढं गौतम बुद्धांनी जो धम्म दिलेला आहे त्या धम्मामध्ये जे मानवी मूल्य सांगितलेले आहेत ते प्रत्येक मूल्य ह्या घटनेमध्ये बाबासाहेबांनी अंतर्भूत केले. आणि त्या घटनेनुसार जर आपला भारत खरोखरच वाटचाल करत असेल तर आपल्याला सुवर्णकाळ यायला जास्त दिवस लागणार नाहीत. पण हे सर्वस्वी येथील राज्यकर्ते आहेत त्यांच्यावर हे अवलंबून असणार आहे. म्हणून एक भारतीय नागरिक म्हणून आपला प्रत्येकाचा एक हक्क बनतो की आपण या राज्यकर्त्यांना बाधित केलं पाहिजे की त्यांनी घटनेची काटेकोरपणे अंमलबजावणी केली पाहिजे. एवढंच या प्रसंगी मी सांगू इच्छितो.